आता बातमी 7 जन्माच्या आणाभाका घेणाऱ्या नात्याचा गळा घोटणारी. पुण्याच्या लोहगडावरून प्रियकराच्या मदतीने सिया गोयलने होणारा नवरा केतन अग्रवालला दरीत ढकलून तिची हत्या केली आहे. नात्यातील विश्वासालाच कायम यमसदनी पाठवलंय. प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने सियाने हे टोकाचं पाऊल उचललं. मात्र यामागे किती मोठा नियोजित कट होता याची डोळे चक्रावणारी माहिती समोर आली आहे. हत्याआधी दोघं कॅफेमध्ये भेटले आणि केतनला कसं मारायचं याचा प्लॅनही झाला. धक्कादायक बाब म्हणजे सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीने हत्येसंदर्भातली माहिती गुगलवर सर्च केली होती. हत्या करून त्याला अपघात कसं दाखवलं जाईल हे सियाने आधी सर्च केलं होतं अशी माहिती मिळते. सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये हे समोर आलंय. शिवाय FIR कॉपीतनं देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. किरकोळ कारणावरनं भांडणारी सिया केतनला लोहगडावर घेऊन जाण्यासाठी वारंवार आटापिटा करत होती. अखेर लोहगडावर तिने आपले राक्षसी मनसुबे पूर्ण करत चेतनची हत्या केली. दरम्यान या प्रकरणामध्ये सिया आणि चेतन या दोघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. येस आतापर्यंत आम्ही त्यांच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे अजून एकदम प्रायमरी स्टेजला आहे इन्व्हेस्टिगेशन, परंतु आतापर्यंत त्यांनी प्रायमरीली कबूल केलेलं आहे की सगळं येस केलेलं आहे. काय म्हणजे कन्फेशनमध्ये त्यांनी काय सांगितलं? तिने मूळ याच्यामध्ये जी सिया मुलगी आहे तिला लग्न करायची बिलकुल इच्छा नव्हती आणि त्या कारणानेच तिने तिच्या मित्रासोबत मिळून प्लॅन करून त्याला मर्डर करून त्याला अपघाताचं स्वरूप दिलं होतं असं त्यांनी कन्फेस केलं. जी. तर सिया आणि चेतनने केतनच्या हत्येचा कट कसा रचला ते बघूया. फेब्रुवारीत केतन आणि सियाचा साखरपुडा झाला. सियाचं लग्न तोडण्यासाठी मग प्रयत्न सुरू झाले. भेटीगाठी फिरण्याच्या बहाण्याने सियाकडनं भांडण झालं. केतनला ट्रेकिंगची आवड असल्यामुळे लोहगडावर हत्या करण्याचा कट आखण्यात आला. तर पहिल्यांदा 30 मे रोजी लोहगडावर जाण्याचा आग्रह धरण्यात आला. 30 मे रोजी सिया केतनला लोहगडावर घेऊन गेली. रेकी करण्यात आली. 6 जूनला बालीला प्री वेडिंग शूटसाठी जाण्यापूर्वी 4 जूनला लोहगडावर हत्येचा कट आखण्यात आला. केतनला लोहगडावर जाणं केतनने टाळलं. सियाचा पहिला प्रयत्न त्यामुळे फसला. 6 जूनला प्री वेडिंग शूटसाठी जात असताना सियाने केतनचा पासपोर्टच चोरला. फुडमॉलवरील बाथरूममध्ये सियाने केतनचा पासपोर्ट फाडून फ्लश केला. 14 जूनला सियाने केतनला लोहगडावरनं ढकलण्याचा प्रयत्न केला. साप आल्याचं नाटक करून केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न झाला. हत्येचा दुसरा प्रयत्नही अयशस्वी झाला. 18 जूनला सियाच्या वाढदिवसानिमित्ताने पुन्हा लोहगडावरती गेले आणि 18 जून हा केतनचा मग शेवटचा दिवस ठरला. तर केतनच्या जाण्याने आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय अशी प्रतिक्रिया केतनच्या वडिलांनी दिली. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी अशीही मागणी त्यांनी केली. माझ्यासाठी तर धक्कादायकपेक्षा अगर मोठा काही वर्ड आहे तर माझ्यासाठी ते आहे माझा 26 वर्षाचा मुलगा गेलाय. ह्यांच्या छोट्याशा कारणामुळे आज मला तर आयुष्यभरचं दुःख लाभलंय, जी मी माझी मिसेस आणि माझी मुलगी कधीही न विसरण्यासारखं आहे. तर ह्याला मी आता तुम्हाला व्यक्त नाही करू शकत किती मोठा धक्का बसला माझ्या आयुष्यासाठी. अख्खा आयुष्य माझा त्या पोरीने संपून टाकला, एवढंच म्हणू शकतो मी त्याच्यामध्ये. सर, कायदा कोर्ट शिक्षा देईलच अर्थात सियाला आणि चेतनला, पण तुम्हाला काय वाटतं, काय त्यांना शिक्षा व्हायला हवी ज्या पद्धतीने त्यांनी ही टोकाची पावलं उचलली आहेत? सर, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मला वाटतं की मला न्याय 100% भेटणार.